नमस्कार, मी अनघा आणि तुम्हा सगळ्यांचं स्वागत अनघा's डेली नेस्ट या आपल्या मराठी युट्यूब चॅनल मध्ये. आणि मी अनघा घेऊन आली आहे तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग. कसे आहात तुम्ही सगळेजण? हो, मस्त आणि मजेतच असले पाहिजे. चला करूयात आजच्या ह्या व्हिडिओला सुरुवात. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे 2 दिवस छान असा एकटेपणा एन्जॉय केल्यानंतर फायनली माझी परी घरी आलेली आहे. आणि परीला छान अशा मिठ्या मारून झालेल्या आहेत, छान छान तिच्याशी गप्पा मारून झालेल्या आहेत. आणि तिला बघून मला खरंच खूप जास्त आनंद झालेला आहे. घरी आल्यानंतर खूप सारी मस्ती चालू झालेली आहे. मी तसं तुम्हाला त्या दिवशी सांगितलं, आय थिंक फ्रायडेच्या म्हणजेच 2 दिवसांपूर्वीच्या ब्लॉग मध्ये, की ती नाहीये तर घरात पसारा नाहीये, ते आवरायचं काम मला नाहीये. आणि जेव्हा ते नव्हतं तेव्हा मला प्रचंड कंटाळा आला होता. पण आज ती आलेली आहे आणि खरंच मला माझं घर भरल्यासारखं वाटलेलं आहे. तो पसारा बघून, ती मस्ती बघून, मग आईचं तिला ओरडणं, तिचं आईबरोबर भांडणं, या सगळ्या गोष्टी कशा परिपूर्ण झाल्या की मातृत्वाला एक वेगळीच मजा येते. तर अशी माझी परी आलेली आहे घरी. आणि आता आपण भेटूयात परीला आणि परीचा एक्सपिरियन्स विचारूयात की तिला पूर्ण अक्कलकोट यात्रा कशी वाटली. आणि तिच्या सोबतीला तिचे बाबा सुद्धा आहेत, तर आपण त्यांच्याशी सुद्धा बोलूयात आणि आपण बघूयात त्यांचा एक्सपिरियन्स कसा होता. इथे माझी ही छोटीशी परी आणि परीचे बाबा फायनली घरी आलेले आहेत आणि इथे त्यांच्या सोफ्यावर हक्काने बसलेले आहेत. वैभवचं तर थोडंसं रेस्ट करून सुद्धा झालेलं आहे स्वतःच्या बेडवर, हो की नाही? थोडा तर तू आराम केलाच, अर्धा तास मस्त अशी पाठ टेकली आणि असं फील झालं की हा मी माझ्या फायनली घरात आय आले. रीच. पण तुम्हाला आनंद झाला ना आई नव्हती तुमच्या सोबत तर? अजिबात नाही का असं फील म्हणजे आम्हाला ओरडायलाच कोणी नाही, रोखायला टोखायला कोणी नाही. नाहीतर ही असते तर सतत आम्हाला शिस्त लावत असते, हे करू नका ते करू नका, असंच वागा तसंच वागा, हो की नाही? पण असं तुम्ही एन्जॉय केलं ना? हा, एन्जॉय तर आम्ही केलं. मग तुमचा एक्सपिरियन्स कसा होता मला सांगा. मला आवडेल ऐकायला की 2-2 दिवस तुम्ही आईला सोडून कशी मजा केली, तुमचं देवदर्शन कसं झालं, तुमची जर्नी कशी होती, तुम्ही काय शिकलात ह्या सगळ्यामधून, हे सगळं मला ऐकायला आवडेल. तर तुम्ही रेडी आहात मला सांगायला? लेट्स स्टार्ट. फ्रेंड्स, तुम्हाला माहितीये मी ना बडीशोप खाते बघा, केवढी कलरफुल आहे. ते तर तुला बाबांनी घेतलंच असेल, कारण का मी नव्हती त्याच्यामुळे तुला खाऊ तर काय बाबांनी अनलिमिटेड घेतला असेल, हो की नाही? मग सगळ्यात अगोदर तुम्ही कोणतं प्लेस कव्हर केली? तुळजाभवानी, हो वैभव? शंकर महाराज. शंकर महाराज धनकवडीचं पुण्यातलं ना, तिकडचा हा. एक्सपिरियन्स कसा होता? शंकर महाराजांच्या पाया पडली तू? हा, छान छान. आणि मी रात्रीच्या मंदिरात पण गेली. हो ना, आवडलं तुला? आणि मग तिकडे प्रसाद काय होता? खिचडी खिचडी. मग तू खाल्लीस की नाही? खूप तिखट होती. खूप तिखट होती. ओ. आणि मग काय खाल्ली? खाल्ली, पूर्ण खाल्ली. हो. म्हणजे हार्डली शेवटचे 15 मिनिटं होते मंदिर बंद व्हायला आणि आम्ही जस्ट पोहोचलेलो. तर लकीली शेवटचे म्हणजे स्पेसिफिकली मला भेटला नाही प्रसाद, पण जे आमच्या टीम मधले, आमच्या ग्रुप मधले जे आधी पोहोचलेले त्यांना भेटलेला. मग आम्ही सगळ्यांनी एकमेकांचे शेअर केला तेवढा प्रसाद. आणि ओव्हरऑल छान होतं, दर्शन पण छान झालं, सुटसुटीत झालं. आम्ही आपल्या मठातल्या स्वामींच्या पादुकाही नेलेल्या, दरवर्षीप्रमाणे जसं नेतो. पादुकांचं भेट घेण्यासाठी प्रत्येक देवस्थानामध्ये अभिषेक करण्यासाठी. तर मग तिकडे आम्ही दर्शन घेतलं धनकवडीमध्ये. आणि मग तिकडून आम्ही अराउंड 10 वाजता निघालो आणि टुवर्ड्स मग सोलापूर जाता जाता मध्ये एका ठिकाणी हॉल्ट घेतला. आणि जे रात्रीचं जेवण सगळ्यांनी घरून आपापलं नेलेलं ते मस्त आम्ही पॉट लंच टाईप सगळ्या डिनर टाईप सगळ्यांनी शेअर केला. तुम्ही आपण बनवलेलं जेवण खाल्लं का? म्हणजे सगळ्यांनी बनवून घेतलेलं सगळ्यांनी खाल्लं? हा, मस्त भाजी होती, बटाट्याची भाजी म्हणजे होती. सगळ्यांनी वेगळे वेगळे डिशेस हा, आणले तर होते. मस्त पॉट डिनर टाईप सगळ्यांचं आम्ही शेअरिंग करून मस्तपैकी असं जेवलो. मग बसमध्ये जेवला? बसमध्ये ऍक्च्युअली जागा होती, पण आम्ही बोललो परत उतरणार, सगळे परत चढणार, थोडाच वेळ जाणार, 10-15 मिनिटं एक्स्ट्रा जाणार. त्याच्यापेक्षा बसमध्ये आहे, बसून आहे व्यवस्थित, त्यामुळे आम्ही बसमध्येच जेवलो. आणि पाण्याच्या बॉटल तर काय संतोष काकांनी यांनी घेतलेल्या, त्याच्यामुळे आणि मग थंडी पण प्रचंड होती. हो, दरवाजा इथे तरी थंडी होती खूप जास्त. मस्त थंडी होती. सुद्धा होती का थंडी? मस्त थंडी होती ओव्हरऑल. म्हणजे असं दरवाजा उघडला बसता तरी आतमध्ये अशी कडक वाजायला सुरुवात व्हायची. मस्त थंडी होती. आणि जसं तुळजापूरचं दर्शन कसं झालं?
तुळजापूरचंही दर्शन मस्त छान झालं. सकाळी आम्ही अभिषेकच्या टायमावर पोहोचलो तिकडे आणि विदिन 1 hour आमचा नंबर आला. पण मॉर्निंगच घेतलं तुम्ही दर्शन? हो, आम्ही अराउंड किती डॉट 4 o'clockला आम्ही तुळजापूरला पोहोचलो. 7 वाजता आम्ही घरातून बाहेर पडलो. ते तिकडे आम्ही आंघोळीसाठी येथे जागा घेतलेली, तर तिकडे आम्ही 7 वाजता सगळ्यांचं होऊन येऊन आम्ही 7ला बाहेर पडलो. 9:45ला आम्ही तिकडे सगळं झालं आमचं तिकडे 9:45 वाजता आणि 10:30 पर्यंत आम्ही रिटर्न आलो. दर्शन पण छान झालं. ओट्या भरल्या, कोणी अभिषेक केलं, पादुका भेट, पादुकांचा अभिषेक येते सगळं तेच केलं. आपले गुरुजी होते जे नेहमी हा असतात ते. आपलेच गुरुजी होते, ते पण आले. त्यांनी तुला पण विचारलं, अरे तुम्ही एकटे झाला, तुमच्या मिसेस Hello. तुम्ही सांगायचं ना हा सांगितलं होतं की की आम्हाला नाही ते ब्रेक हवा होता थोडासा. ती नाही आली मग मी आले आमच्या दोघांचं भांडण झालं म्हणून नाही आला. ब्रेक पाहिजे होता आम्हा दोघांना एकमेकांपासून. काय नाही, मग त्याच्यानंतर झालं सगळं छान छान. आणि मग मग परीने तुळजापूरच्या भवानीचं दर्शन घेतलं की नाही? हो, आई बरोबर ती पुढेच होती. हा. मी ओटीचं आणि याचं साडी बिडीचं हे ते घेऊन मी मागे होतो. हम्म. आई बरोबर गेली तर हे केलं. बाबा हा. स्टोरी सांगणार कुठली? मी आणि माझी बेस्ट फ्रेंड मंदिरात राहत होतो. हा, ते तर नंतर, पुढचा- ते नंतर, ते पुढचा लास्टला. experience हा. मग त्याच्यानंतर तुम्ही अक्कलकोटला निघालात ना? हा, तिकडून मग आम्ही 10:30 वाजता निघालो. तिकडून आम्ही अक्कलकोटला मग वटवृक्षाचं दर्शन सेम डेला घेतलं तुम्ही की नेक्स्ट डे? नेक्स्ट डे आम्ही वटवृक्षाचं. हा आम्ही किती तिकडून निघालो तेव्हा तुम्ही 4 वाजता तुळजापूर. आय थिंक तुळजापूर वरून अक्कलकोटला पोहोचलात ना हा. दुपारी? हा तेव्हा मला आईचा फोन आला होता की आम्ही जस्ट अक्कलकोटला पोहोचलो आहोत म्हणून. हा मग त्या मग दिवशी तुम्ही अक्कल- अक्कलकोटचं दर्शन केलंच नाही, नाही डायरेक्ट केलं. गाणगापूर. हा, डायरेक्ट आम्ही कॅब बघायला सांगितली. कॅब बुकिंग केली. जी ही गाडी असते आपली ट्रॅव्हलर काय जीप काय बोलतात त्याला चांगलं, टमटम. टमटम ना, टमटम स्टो, पण ती गाडी मस्त ती अशी होती. जीप सारखी Tracks, असते. tracks. हा, tracks. Tracks. लांबडी ना मस्त. अशी मग ती. त्याचा ओव्हरऑल म्हणजे आता आम्हाला जागाच नाही होत होती. हा. ऍक्च्युली त्या गाडीचं एक मला यावेळीचं खूप आवडलं. कारण म्हणजे आतापर्यंत कसं आपण ड्राईव्ह लोकांना करायला बघायचो किंवा ते गाडीचं ते फील नाही व्हायचं. आता कसं आता आपण Hello. स्वतः ड्राईव्ह करतो, त्याच्यामुळे आपल्याला अंदाज आहे की भाई ग्राउंड क्लिअरन्स कसा असतो गाडीचा किंवा मग किती मध्ये कशी फिरते. पण आता त्या ट्रॅक्सची जी गोष्ट मला खूप आवडली, म्हणजे लिटरली डिफेंडर टाईपची ती गाडी बोलू शकतो, एक्स्ट्रीव्ही लेवलची. म्हणजे ते लेफ्ट हँड साईडला जेवढे खड्डे बिड्डे होते, पण तो ड्रायव्हर एवढा स्मूथली न्यायचा, धडाधड करत परत म्हणजे त्याची ड्रायव्हिंग थोडी रफ होती, बट चांगलं चालवत होतं. आणि ते गाडी पण जी त्याची बिल्ड क्वालिटी म्हणा, जबरदस्त गाडीची बिल्ड क्वालिटी म्हणा, म्हणजे त्या गाडीचं महत्व कळलं की बाबा काय लेवलची ती गाडी आहे. म्हणजे लिटरली एका बसच्या लेवलचं त्याचं ग्राउंड क्लिअरन्स आहे तेच होतं. म्हणजे चांगली, खरंच खूप चांगली गाडी आहे. फक्त ती अशी पण मग एवढे सगळेजण बसलात तुम्ही? हो हो, पुढे आम्ही 15-16 जण होतात. पुढे आम्ही 3 जण बसलेलो, मागे 4 जण आई हेलो. पण मग आता नॉर्मली आपण गाणगापूरचं दर्शन म्हणजे सकाळीच केलं आतापर्यंत तरी, पण हा संध्याकाळचा एक्सपिरियन्स होता, तर मग कसा होता? म्हणजे मॉर्निंगचं आणि संध्याकाळचं जे काही आपल्याला दर्शन मिळतं ते इक्विव्हॅलंटच असतं की काहीतरी वेगळं असतं? आय थिंक संध्याकाळची पालखी वगैरे सुद्धा हा निघते हा ना? हा, ऍक्च्युली आम्ही तिकडे होतो पालखीच्या वेळी, पण आम्हाला तिकडून मागे घरच्या सिक्युरिटी लोकांनी आम्हाला मागे हे केलं, शिफ्ट व्हायला सांगितलं. त्यामुळे आम्ही मागे गेलो. दत्ताची मूर्ती दिसली ना हा, दत्ताची मूर्ती आमच्या समोरूनच नेली. पालखीतून ना? हा, म्हणजे पालखीत ठेवायला नेत होते ना दत्ताची अच्छा, मूर्ती, अच्छा, ते आमच्या अशा बाजूनेच गेली. ऍक्च्युली त्या एक लेडी होत्या, वैभवच्या वाईफ, हा, हा, हा. तर त्यांची मुलगी जाई आणि मी, ऍक्च्युली मला त्यांचं नाव नाही माहित काय ते. मला पण actually नाही माहिती. हा. म्हणजे आता मी विसरले, खूप वर्ष असं बोलणंच नाहीये म्हणून. तर त्या आणि मी एकत्रच होतो. पण मग तिकडे गुरु परीची सांगितलं, best friend हा, बनली. परीची बेस्ट फ्रेंड म्हणली ते. आणि मग ते झालं. मग त्याच्यानंतर मग आम्ही मागच्या साईडने आम्ही कुठून लोकांनी हे करत आम्ही तिकडून बाहेर निघालो. काय नाही, मग ओव्हरऑल छान दर्शन झालं. 4ला निघालो आम्ही. अक्कलकोटनं बुक केलं आणि
मग 2 तास आहे, जवळ 80 ते 100 किलोमीटर आहे. 2 तास जायला 2 तास यायला लागतात. मग तिकडे ती मधुकरी खाल्ली का? नाही, ते ऍक्च्युली आरती होती त्यामुळे ते बंद होतं, त्यामुळे आम्हाला ते खायला नाही भेटलं. आणि सगळी लोक बाहेर जाऊन थांबलेले, दे आर वेटिंग फॉर अस, म्हणून आम्ही बोललो की चला ठीक आहे आपण निघूया, कारण की परत अक्कलकोटला पण रिटर्न जायचं होतं. लहान मुलं होते सगळे. 8-8:30 निघाला. 10:30 आम्ही अक्कलकोटला रिटर्न पोहोचलो. अक्कलकोटला येऊन अन्नछत्रमध्ये मग लगेच आम्ही अन्नछत्र संतोष काकाने जाऊन ते हे बाकीचं सामान जर ठेवलं. ऍक्च्युली मी आई आम्ही तिकडे जरा हे झालो मिसगाईड. मग संतोष काकांना फोन केला, मग ते बोलले की मी येतोय तुम्ही थांबा. मग त्यांनी लगेच आम्हाला आईला मला वाटतं आपण जेव्हा श्रुती बरोबर गेलेलो तिकडूनच लाईन स्टार्ट त्याच्यानंतर आताच तू खाल्लं ना अन्नछत्रामध्ये. हो आणि काय भारी असतं नाही. हा, मस्त जेवण होतं. मस्त गरमागरम भात, वांग्याची भाजी, तिखट डाळ, छान एकदम अल्टिमेट जेवण होतं. मस्त ते खाल्लं. मग ते संतोष काकाने आम्हाला लाईन मध्ये सोडलं, आईला पण सोडलं. नंतर आम्ही गेलो, मस्त जेवलो. 10:30 पोचलेलो आम्ही. 12:30 वाजेपर्यंत आम्ही रूम मध्ये आलो. जेवण जेवण सगळं झालेलं तोपर्यंत. मग 12:30-1ला आवरून विरून परीचा आम्ही झोपलो. मग नेक्स्ट डे मॉर्निंगला उठलो. मग अर्धे जण पाया पडायला गेलेले स्वामींच्या वटवृक्ष आणि इतर मंदिरामध्ये. मी अराउंड 7ला उठलो. मग स्वतःची आंघोळ केली, परीला आंघोळ घातली, तयार केलं. मग सगळ्यात अगोदर तुम्ही नाही, आम्ही अभिषेक करण्यासाठी समाधी मंदिरला गेलो. मग तेच गुरुजी होते हा, जे आपल्या बरोबर असते तेच होते. मग काय नाही, त्यांनी अभिषेक छान केला. मग परीला तिथे दिलं का डोकं टेकायला? हा, परीला आतमध्ये घेऊन गेलो. परी, आई, मी, संतोष काका, त्यांच्या मिसेस, एवढ्या जणांना सोडलं. म्हणजे ऍक्च्युली बेसिकली आम्ही सगळ्यांना सांगितलं की या तुम्ही पण आतमध्ये. आईने पण आवाज दिला सगळ्यांना या पाया पडायला येते, पण गुरुजींनी अलाव नाही केलं. ते म्हणे की ज्यांनी अभिषेक केला त्यांनाच आतमध्ये अलाव करा. त्यामुळे काही जणांचं जरा हे झालं. आता काय करू शकतात. आपल्यासाठी पण नवीन ही गोष्ट आम्हाला पण माहिती नव्हती, तर आता माझ्यासाठी पण नवीन काहीतरी. हो, तर त्यामुळे त्यांनी सांगितलं की जे 4 जणांनी अभिषेक केलं तेवढेच लोक. गर्दी पण खूप जास्त हो, सॅटर्डे संडे होतं त्याच्यामुळे. मग काय नाही, मग त्याच्यानंतर आम्ही तिकडून दर्शन करून बाहेर आलो. वटवृक्षाला गर्दी होती खूप जास्त होती ना. म्हणजे लिटरली वटवृक्षाचा जो पॅसेज आहे तिथून ते पूर्ण वटवृक्षाचं आपलं मंदिर पर्यंत फुल पॅक. मंदिरात तर सगळे विठुराय होते. मग ते दर्शन घेतलं आम्ही आणि तिकडून मग वटवृक्षाच्या इकडून आम्ही निघालो. मग तिकडून मग परीसाठी शॉपिंग केली. काय शॉपिंग केली? हे ऍक्च्युली मोस्ट अवेटेड होतं आमच्यासाठी. सगळ्यात फर्स्ट तर हे, कारण की मी जवळजवळ 1-1.5 वर्षापासून शोधतोय. आम्ही फॅशन डिझायनिंग वाल्यांकडे सुद्धा गेलो की आम्हाला हे देणार का तुम्ही करून, पण मग सगळ्यांचं असं म्हणणं होतं की क्वांटिटी किती हवी, हे किती हवं. आणि आम्ही हे खूप शोधत होतो. खूप म्हणजे 1 ते 2 वर्ष जसा हा कॉन्सेप्ट आला मार्केटमध्ये तसं. आणि हे जेव्हा आता हे मला नव्हतं माहित, वैभवने काय मला इन्फॉर्म नव्हतं केलं की मी घेतलं. आता घरी आल्यानंतर मला वैभवने दाखवलं आणि मला प्रचंड आनंद झाला. हा रुमाल जो आपण गाडीमध्ये आपले स्वामी आणि गणपती बाप्पा आहेत तर मला त्यांच्यावर टाकण्यासाठी ते हवं होतं. तर आता सध्या आपल्याकडे प्लेन आहे, तर आपल्याला असं हवं होतं आणि स्वामींचंच हवं होतं, कारण का स्वामी म्हणजे सर्वस्व आहे आपलं. आणि हे आम्हाला बघून खूप आनंद झाला. तर मी वैभवने सांगितले आता आपली जेव्हा नवीन गाडी होईल तेव्हाच आपण ते युज करूयात. ऍक्च्युली आणले त्याने तसे 2, तर त्याच्यातलं एक आपण आपली जेव्हा नवीन गाडी होईल तेव्हा आपण त्याच्यासाठी ठेवूयात आणि एक मोस्टली आपण युज करायला घेऊयात. लेट्स सी, जर युज केलं तर ते तुमच्यापर्यंत येईलच. आणि हा छान असा शर्ट आपण घेतलेला आहे परीसाठी. श्री स्वामी समर्थ असं टेक्स्ट त्याच्यावर आहे. वाव. आणि आठवतं तुला बाबांनी परीला साऊथ वरून ती लुंगी आणलेली, त्याच्यावर हे छान दिसेल. हा, तो कलर आहे. मस्त छान. किंवा मग आपण तिला आता धोतर पण आहे ना, धोतर. हा, व्हाईट धोतर वर, व्हाईट किंवा क्रीम धोतर वर जाईल. साईज वगैरे बरोबर होतं. हा, घातलेलं मी तिला. नेला मी तिला. त्याला दुकानवाल्याला मी तेच बोललो की दादा, मी 5 वर्षाची मुलगी आहे माझी, तर 28 होतो, पण मला 28 बघून कळलं की नाही होणार तिला. 150 रुपये. हे 150 रुपये आणि हे पण 150.
150 रुपये जोडी नाही, एक 1000 single. रुपयात. अच्छा. तो बोलला दादा मी ऑनलाईन पण विकतो ते. हा, पण आपल्याला कुठे मिळाला? हा, तर त्याने मला किती शोधलं? इंडिया मार्ट वरती त्याने मला काढून पण दाखवलं. हा. तर मी बोललो ठीक आहे आणि आता. exactly actually आपल्याला कळत पण नाही ना रे त्या गोष्टीला काय म्हणतात. पण हे मला खरंच खूप जास्त आवडलं आणि थँक्स टू वैभव की त्याने आणलं, लक्षात ठेवून आणलं. कारण का आम्ही खूप शोधलं त्याच्यासाठी. आम्ही टिटवाळ्याला सुद्धा जाणार होतो. आम्ही म्हटलं की स्वामींचं नाही तर ऍटलीस्ट जय जय रघुवीर समर्थ असं टेक्स्ट केलेलं तरी आणूया. पण स्वामींनाच यायचं होतं आणि म्हणून ते आले फायनली. ऍक्च्युली अक्कलकोटला ज्या दिवशी आम्ही पोहोचलो त्या दिवशी मी बॅगा घेऊन चाललेलो, तर माझं सडनली त्याच गोष्टीवर लक्ष गेलं. म्हणून माग केली की नाही ही गोष्ट आपल्याला घ्यायची. आणि जसं आम्ही मठातून आलो तर मी संतोष काकांना बोललो, संतोष काका मला गाडीमध्ये स्वामींच्या मूर्ती आणि याच्यासाठी घ्यायचंय. ते पण बोलले चला. मग 1-2 ठिकाणी आम्ही जिथे मी बघितलेलं त्याच्या आधी 1-2 दुकानं होते पण त्यांच्याकडे नव्हतं. मग मी बोललो की काल जिकडे बघितलं तिकडेच जाऊया. मग आम्ही तिकडे गेलो, मग तिकडे होतो. मग त्या दादाने लगेच काढून दिले मला. असं मस्त छान घ्यायचंच होतं. आणि परी तर कुठेही फिरायला गेली की परीची खेळणी म्हणजे काय म्हणतात शास्त्र असतं ते की काही असो पण घ्यायचंय. आणि तिने काय आणलंय खेळणी हे बघा, मी हे गेम आणलंय. ह्याला ना इथून असं प्रेस करायचं पाठ्याने पुढे आणि मग हे असं चालणार. आणि नेक्स्ट गेम आहे माझा फेवरेट डॉक्टर सेट. हे ना हे चिकअप म्हणजे ते मला त्याचं नाव नाही माहित. आणि ही आहे समथिंग गोळी. आणि माझी चांगली गोष्ट बघा ती कॅमेरा. 1, 2, 3 माझी फेवरेट बार्बी. आणि हे बघा माझ्याकडे हे पण येते काही डॉक्टर लावतात ना ते. काय म्हणतात त्याला? मला नाव नाही माहिती. विचार बाबांना काय म्हणतात. काय म्हणतात? टेलिस्कोप म्हणतात. टेलिस्कोप आहे. आणि ना माझ्याकडे हे फीचर्स आहे. हे हा एक कप बघा केवढा छोटा कप आहे. आणि माझ्याकडे मोठी कप पण आहे दाखवते हे बघा. आणि ना माझ्याकडे हे पण आहे. ओके, तर आपण आता तुझी खेळणी जी आहे ना ती आपण नंतर दाखवूया. ओके, त्याच्यानंतर तुम्ही पंढरपूरला गेलात आणि पंढरपूरला मी सांगितलेलं तुला की परीला ते सगळं कर. लाईक ते विठू माऊलीचं ते टिकली काढ, त्याच्यानंतर ते गालावर ते लाव, ते सगळं केलं परी बरोबर. हा, तिकडे आम्ही गेलो. व्हिडिओ नाही काढायला मिळाला. नाही, मोबाईल आमचे स्विच ऑफ होते. कुठेही चार्जिंग बिर्जिंग भेटत नव्हतं, काही नव्हतं. म्हणजे आम्ही अक्कलकोटवरून निघताना चार्जिंग केलेलं पण एक 3-4 तासाच्या जर्नीमध्ये सगळ्यांचे मोबाईल ऑलमोस्ट स्विच ऑफ झाले. ऊन होतं त्याच्यामुळे ते क्लॅरिटी हे ते काहीच होत नव्हतं. आणि प्लस आम्हाला तिकडे मोबाईलही सबमिट करावे लागतात पंढरपूरला आतमध्ये जाताना. तर भले एक वेळ तुम्ही चप्पल तिकडे बाहेर काढा चालेल, पण काय म्हणतात मोबाईल तुम्हाला कंपल्सरी बाहेरच जमा करायचे. लॉकर सुविधा आहे तिकडे. मग तिकडे आम्ही मोबाईल सबमिट केले. मग तिकडे काका भेटले आम्हाला. तर ते मला बोलले लावू का मी तुम्हाला विठू माऊलीचं. तर मी बोललो लावा. त्यांनी मला लावलं. मग ते परीला त्यांनी लावलं. मग विचारलं की हिला रुक्मिणी बनवू का मी. म्हणलं हो बनवा ना. मग त्यांनी परीला छानपैकी रुक्मिणी बनवलं. संतोष पवार काकांच्या मोबाईलमध्ये आहे फोटो. तर बघूया आता जेव्हा भेटेल तेव्हा मग आपण सगळ्यांना दाखवतो. म्हणजे ओव्हरऑल तुमचं दर्शन खूप छान झालं. काय शिकायला मिळालं तुम्हाला या? काय ना, मस्त मोठा ग्रुप होता. शेअरिंग, केअरिंग, लव्हिंग. मग तुम्हाला सगळी माणसं आवडली का? हो, बट म्हणजे ऑब्वियस. तुझं फर्स्ट टाइम असं सगळ्यांसोबत पहिल्यांदा कुठेतरी गेला असशील ना? हो. नाही तर बाबांबरोबर गेलेलो पण ते कसं 3 जण 4 जण. नाही पण मठाच्या सगळ्यांसोबत हा म्हणजे हा याच्या आधी कोकणातल्या ट्रिप गेलेलो मी. आपण गेलेलो ते पण संतोष काका किंवा सासूबाई ह्यांच्यावर फर्स्ट टाइम गेलो. तेच आम्ही गाणगापूरला जाताना मस्त अंताक्षरी खेळत होतो हे ते. तर ते सुद्धा मला ओळखत नाही म्हणजे अजून. तर ठीक आहे, हा भाऊजी कसे आहेत, हा सगळे विचारतात, सगळे बोलतात, प्रेम आपुलकी जिव्हाळा लावतात आपल्याशी. तर बट दे डोंट नो माय अनदर साईड. जे मी अंताक्षरी याच्यामध्ये बोललो तर त्यांना अरे आपले भाऊजी तर भारी आहेत जसं सगळ्यांना वाटलं. ते
तेच मग ते बोलले, मग मी त्यांना पण बोललो की म्हणजे मी तर सगळ्यांना भेटायला, सगळ्यांची यायला, ग्रुपमध्ये जायला मी तर नेहमीच रेडी असतो. असं तसं बघूया आता पुढे, कधी योग आला, कधी संतोष काकांनी, भारतीताईंनी ऑर्गनाईज केलं तर मग आपण प्लॅन करूच. तर अशी ओव्हरऑल झालेली आहे वैभव आणि परीची अक्कलकोट यात्रा सगळ्या मठाच्या सेवेकऱ्यांसोबत. चला, स्वामींचं दर्शन छान छान झालेलं आता माझे आहे. टॉयस. मग तिकडून पंढरपूर करून आम्ही निघत होतो. मग जे आपले मठामध्ये ज्यांचं टी शर्टचं अनावरण झालेलं, त्या ग्रुपच्या थ्रू जेवणाचं प्लॅन होतं. मग तिकडे आम्ही गेलो. थोडं 20-25 किलोमीटर मागे जावं लागलं, बट ओव्हरऑल जे जेवण खूप छान, खूप सुंदर होतं. म्हणजे खरंच एखाद्या लग्नाच्या मेजवानीसारखं छान प्रसादाची जेवणाची अरेंजमेंट त्यांनी केलेली, खूप सुंदर. मग ते ज्यांनी ऑर्गनाईज केलं ते आईंना भेटले तिकडे, ते पण बोलले हे ते व्यवस्थित. मग काय नाही, मग छान झालं. मग तिकडून आम्ही जेजुरीला निघालो. संध्याकाळी अराउंड आम्ही 8च्या आसपास जेजुरीला पोचलो. पायथ्याशी 1 तासात चढत वर चढलो. आईला गुडघ्यांमुळे नाही जमलं, परीची पण झोप अर्धवट पण होती. रविवार होता तरी पण दर्शन मिळालं. हो, 10 पर्यंत देऊ चालू झालं. कारण का मोस्टली आधी असायचं मी पण की ऐकून होतो. रविवारचं बंद असतं म्हणून. नाही चालू होतं व्यवस्थित, नॉर्मल डे 10 पर्यंत चालू म्हणजे होतं. रविवारी पण हा, लोक जाऊ हा. शकतात जेजुरीला. ते एक आहे, कारण की आम्ही पण असं ऐकून होतो की 8ला बंद होतं ते, पण आम्ही 8लाच पोहोचलो. गेलो तर काय नाही, व्यवस्थित चालू होतं आणि काही घाई नाही. रश कमी होती पण व्यवस्थित होतं. मग तिकडे ऍक्च्युली ही इन्फॉर्मेशन आम्ही ज्या हॉटेलला थांबलो, जेजुरीवरनं दर्शन घेऊन, तर तिकडे एक माणूस वॉश बेसिंगमध्ये आम्ही ज्या हॉटेलमध्ये जेवायला थांबलो होतो तिकडे पण एकाने मला विचारले, तुम्ही जेजुरीला जाऊन आलात? कारण की अवतार असा अटायर होता. तर ही गेस की तुम्ही जेजुरीला जाऊन आलात? तर मी बोललो हो. आज चालू असतं? म्हणून हो होतं. किती वाजता चालू होतं? किती वाजता गेलात तुम्ही? बोलले अरे आम्ही आताच उतरलो गडावरनं खाली. ते बोलले अरे आम्हाला पण जायचं होतं, पण आम्ही आज स्टेचा प्लॅन केला, तर आम्हाला पण माहिती असतं तर आम्ही आजच गेलो असतो. Actually कारण आधी रविवारचं बंद असायचं हे मला माहितीये. मग मे बी आता त्यांनी नवीन रूल केला असेल, हा. किंवा आता मार्गशीर्ष महिना आहे म्हणून आहे. हो. असं. तेच मग काय नाही, मग आणि छान. मग पहाटे आले हे, 4 वाजता आम्ही ठाण्यात पोहोचलो रिटर्न. पण ओव्हरऑल जर्नी वॉज गुड नो. हो, छान होतं. मस्त मजा आली. थँक्यू एव्हरीवन फॉर बी विथ अस, ग्रुपमधले मेंबर. आणि असंच आणि असं उत्साही लोक ऑर्गनाईज असतील करत. तर हा, उत्साह ओव्हरऑल छान येतो ना. एन्जॉय केलं सगळ्यांनी, एकमेकांना नाईस कोऑपरेट केलं. ते सगळे छान होते. ओव्हरऑल सगळं छान झालं. बरी तुला छान वाटलं ना? मलाही वाटलं. मी माझे टॉयस कधी दाखव? उद्या. तर असा माझा हा लाडोबा छान छान बाप्पाच्या पाया पडून आलेला आहे आणि मम्माला भेटून खूप मस्त वाटलं आहे ह्या लाडोबाला. तर असा होता ह्यांचा छान असा एक्सपिरियन्स सगळ्यांसोबत, हो की नाही? तुम्हाला ते कसं वाटलं ऐकायला आमची गप्पा, हे मला कमेंट सेक्शन मध्ये सांगायला विसरू नका. हा गप्पांचा ब्लॉग होता असं म्हणायला सुद्धा काही हरकत नाही. चला भेटूयात आपण एका नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय.